आदाब नाज़रीन, नांदेड़ न्यूज अपडेट्स में आपका स्वागत है। महाराष्ट्र फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन के कमिश्नर तुकाराम मुंडे ने रियासत भर में बड़ी कार्रवाई शुरू कर दी है, जिसके बाद नांदेड़ शहर में भी बड़ी कार्रवाई की गई। कई होटलों और फूड इदारों के लाइसेंस मुअत्तल करके लाखों रुपए का खुददनी तेल जब्त किया गया। नांदेड़ महाराष्ट्र फूड एंड ड्रग एडमिनिस्ट्रेशन के कमिश्नर तुकाराम मुंडे ने रियासत भर में बड़ी कार्रवाई शुरू कर दी है, जिसके बाद अब नांदेड़ शहर में भी बड़ी कार्रवाई की गई। होटलों और फूड इदारों के लाइसेंस मुअत्तल करके लाखों रुपए का खुददनी तेल भी जब्त किया गया है। इस मुहिम का मकसद फूड सेफ्टी एंड स्टैंडर्ड्स एक्ट 2006 पर सख्ती से अमल दरामद को यकीनी बनाना है। इसी तरह होटल कविता का लाइसेंस भी मुअत्तल कर दिया गया है। इसके अलावा गुज़िश्ता रोज नांदेड़ के रेलवे स्टेशन रोड पर वाक़े पैराडाइज होटल में भी कल कार्रवाई करते हुए यहां से कुछ नमूने जांच के लिए गए, जिसे लेबोरेटरी को भेज दिया गया, जिसके रिपोर्ट आने के बाद मजीद आगे कार्रवाई की जाएंगी। इस तरह की इत्तला फूड ऑफिसर जिंतूरकर ने दी है। मी सुनील दत्तात्रय जिंतूरकर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, नांदेड। नमस्कार, मी राम भटकर, सहाय्यक आयुक्त अन्न, नांदेड परिमंडळ 2। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे, त्यासाठी अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालय कटिबद्ध आहे। सध्या अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयातर्फे जिल्ह्याभरात हॉटेल, बेकरी, दूध व दुग्धजन्य आस्थापना, विक्री, तसेच खाद्यतेलांचे उत्पादक, तसेच इतर सर्व आस्थापनांची तपासणीची मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे। यामध्ये दोषी आढळलेल्या आस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई म्हणजे परवाना निलंबन सारख्या कारवाया घेण्यात येत आहेत। तर 1 एप्रिल 2026 पासून अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयाने नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नमुने घेणे, आस्थापनांची तपासणी करणे, तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थच्या जप्तींची कारवाई करण्यात आलेली आहे। तर याच्यामध्ये एकूण 15 प्रकरणामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एकूण किंमत रुपये 19,86,586 रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे। आणि याच्यामध्ये एकूण 3 वाहन किंमत रुपये 22,50,000 जप्त करण्यात आलेले आहेत। आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या एकूण 13 पेढ्यांना सील लावण्यात आलेले आहे आणि संबंधित सर्व व्यक्तीविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यानंतर कमी दर्जाच्या सुपारीचा साठा नांदेड जिल्ह्यातून वाहतूक होत होता, तो सदर ट्रक थांबवून त्याच्यामध्ये नमुने घेऊन एकूण किंमत रुपये 86,56,586चा सुपारीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। तसेच खाद्यतेलाबाबत पण धडक मोहीम राबवलेली आहे। आत्तापर्यंत एकूण खाद्यतेलाचं रिफाईंड सोयाबीन तेलाचा एकूण 15,20,494 एवढा किमतीचा एकूण 6 खाद्यतेल उत्पादक किंवा विक्री करणाऱ्या आस्थापनामधून एवढा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविलेले आहेत। हॉटेलबाबत पण अन्न औषध प्रशासन अत्यंत सजगपणे कार्य करत आहे। हॉटेलमध्ये नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळावेत म्हणून आम्ही हॉटेलच्या स्वच्छता, हायजीन ज्याला म्हणतो आपण, त्याबाबत विशेष लक्ष देत आहोत। तसेच खाद्य कलर वापरणाऱ्या
हॉटेल आस्थापनाविरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार. याच्यामध्ये हॉटेल सवेरा देगलूर नाका नांदेड येथे या हॉटेलच्या तपासणीमध्ये आम्हाला काही गंभीर बाबी आढळून आल्यामुळे सदर हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित केलेला आहे. तसेच हॉटेल कविता बापना टी पॉईंट नांदेड या आस्थापनेला सुधारणा नोटीस देण्यात आली होती, पण त्यांनी सुधारणा नोटीसच्या काही मुद्द्यांचे निराकरण किंवा पूर्तता न केल्यामुळे सदर हॉटेलचा परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आला आहे. तसेच नवा मुंडा येथील ताडी दुकान त्याच्यामध्ये आम्ही ताडीचा नमुना घेऊन 158 लिटर ताडी किंमत रुपये 7,110चा साठा हा काय गंभीर त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्यामुळे त्याचे नमुने घेऊन जप्त केला व जाग्यावरच नष्ट केला आणि सदर पेढीचासुद्धा आम्ही परवाना निलंबित केलेला आहे. तसेच 1 एप्रिलपासून दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थसुद्धा मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 25 नमुने दूध व दुग्धजन्य पदार्थाचे घेण्यात आलेले आहेत आणि ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहेत. तसेच कुल्फी, मिल्कशेक आणि दही या अन्नपदार्थाचा साठा योग्य प्रकारे न साठवल्यामुळे एकूण किंमत रुपये 60,944चा साठा हा तो नाशवंत अन्नपदार्थ असल्यामुळे त्याचे नमुने घेऊन जाग्यावरच नष्ट करण्यात आलेला आहे. आणि यापुढेही अन्न औषध प्रशासनातर्फे तपासणी नमुने घेणे आणि दोषी आढळलेल्या आस्थापनांचे परवाने निलंबन करणे ही जी मोहीम आहे अधिक तीव्र प्रमाणात राबवण्यात येणार आहे आणि निरंतर चालणार आहे. आणि आमचं अन्न औषध प्रशासनातर्फे सर्व अन्न आस्थापनांना आव्हान आहे की त्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे जे नियम आहेत व नियमावली आहेत त्यांचं पालन करून कायद्यानुसार आपला व्यवसाय करावा. आणि हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलमध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामध्ये स्वच्छता आणि अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत आणि खाद्यरंगाचा वापर करू नये असे आम्ही त्यांना आवाहन करत आहेत. हां, पॅराडाईज हॉटेलमधून काल आमच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केलेली आहे आणि अन्न नमुने तपासणीसाठी विश्लेषणासाठी घेतलेले आहेत. ते प्रयोगशाळेला पाठविले आहेत आणि त्यांना त्या पेढी हॉटेलमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्याबाबत त्यांना सुधारणा करण्यासाठी सुधारणा नोटीस काढण्यात आलेली आहे. पानी की बोतल रखते रेस्टोरेंट हो या होटल हो, उनको क्या गाइडलाइन दी गई है कि स्वच्छता पानी हॉटेलवाल्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी पिण्यास योग्य असलेले पाणी देणे बंधनकारक आहे. त्यांना अगर जो वैसा नहीं रखता है तो उस पर भी त्यांच्यावर कारवाई होईल. त्यांच्यावर आम्ही प्रत्येक हॉटेलच्या तपासणीमध्ये त्यांच्याकडून पाण्याचा रिपोर्ट घेतो की ते पाणी पिण्यास तुमच्याकडलं जो पाणी आहे ते पिण्यास योग्य आहे की नाही आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्यावर कारवाई होईल. सर, जो दूध का व्यवसाय करते हैं, कुल्फी बनाते हैं या होटल वाले, उनको आपका क्या संदेश रहेगा? हां, त्यांनी खाद्य चांगल्या लायसन्स असलेल्या प्रिमायसेसकडून तुमचे कच्चे अन्नपदार्थ दूध वगैरे विकत घ्यावे आणि ते योग्य तापमानाला आणि स्वच्छ जागी साठवणूक करावी आणि लोकांना चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ विकावे अशा. कहीं शहर में होटलों में गंदगी दिख रही है, कहीं कुछ कंप्लेंट करना है जनता को, तो आप उनको क्या आह्वान करेंगे? कंप्लेंट के लिए कैसे कॉन्टैक्ट करें? त्यांनी नागरिकांना कंप्लेंट करण्यासाठी आमच्या टोल फ्री नंबर आहेत आमच्या मुख्यालयाचा. तसेच ते आमच्या कार्यालयाच्या मेलवर सुद्धा कंप्लेंट करू शकतात, प्रत्यक्ष येऊन देऊ शकतात आणि सध्या अन्न औषध प्रशासन एक ॲप तयार केलेलं आहे. त्या ॲपद्वारे सुद्धा ते तक्रारी करू शकतात आणि तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर सदर तक्रारीचं निराकरण करण्यात येते. त्यांच्यावर दोषी आढळलेल्या आस्थापनेविरुद्ध नियमानुसार कारवाई घेण्यात येते. शादी ब्याह अगर सीजन रहता है उसमें अक्सर खब्बे का इस्तेमाल ज़्यादा करते थे. खब्बा जो इस्तेमाल करते हैं स्वीट बनाने के लिए, एक खब्बा बराबर में तो इसके थोड़ा बहुत प्रॉब्लम्स आते लोगों को शादी करने. खब्बे फूड पॉइजनिंग खवा हा योग्य प्रमाणात साठवला पाहिजे त्यांनी विकत घेतल्यानंतर विक्रेत्यांनी पण. आणि आम्ही आता हे दूध आणि दुग्धजन्य अन्नपदार्थ आहेत त्याच्यामध्ये पनीर, खवा या अन्नपदार्थावर विशेष लक्ष देऊन त्यांचे नमुने घेणार आहेत आणि दोषी आढळलेल्या आस्थापनाविरुद्ध कायद्यानुसार कारवाई घेणार आहोत.